आज आपण गावरान पद्धतीने चिकन सुक्क कसं बनवायचं, चिकन रस्सा कसा बनवायचा, चिकनची सूप आणि भाकरी असा झणझणीत आणि चमचमीत चिकनचा बेत आज आपण बनवणार आहोत. मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने चिकन रस्सा कसा बनवायचा आणि चिकन सुक्क कसं बनवायचं हे सांगणार आहे. या अगोदर पण आपण चिकनची संपूर्ण थाळी कशी बनवायची हे पाहिले होते आणि त्या व्हिडिओला पण तुम्ही छान प्रतिसाद दिलात. तसाच प्रतिसाद या व्हिडिओला पण तुम्ही द्या. आणि झणझणीत चिकन रस्स्याचा व्हिडिओ तर इतका व्हायरल झाला आहे. नमस्कार, मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण झणझणीत चिकन रस्सा आणि चिकन सुक्क कसं बनवायचं हे पाहणार आहोत. चिकनचा रस्सा पातळ होणे यासाठी काही टिप्स पण मी या व्हिडिओमध्ये सांगितलेत, जेणेकरून तुम्ही जरी पहिल्यांदा हे बनवायला घेतले तरी पण तुम्ही अगदी इझिली बनवाल. इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज सांगितले आहे. वेळ न घालवता चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला. सर्वात पहिला इथे मी चिकन 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून नंतर ते निथळून घेतले आहे. आता आपल्याला चिकन शिजवण्यासाठी काय काय साहित्य लागते हे पाहू. एक बारीक चिरलेला कांदा, धनेपूड, अद्रक लसूण पेस्ट, हळद आणि मीठ. आता सर्वात पहिला आपल्याला काय करायचे आहे, चिकनला हे सर्व साहित्य लावून घ्यायचे आहे. अद्रक लसूण पेस्ट, धनेपूड, हळद. आता हे सर्व जिन्नस आपल्याला चिकनला व्यवस्थित असे कोट करून घ्यायचे आहेत. हळद घालताना आपल्याला इथे भरपूर घालून घ्यायचे आहे. सर्व जिन्नस चिकनला व्यवस्थित असे कोट झालेले आहेत. आता आपण काय करू, चिकन शिजवून घेऊ. यासाठी इथे मी एक गॅसवरती पातेले ठेवले आहे. आता यामध्ये तेल घालून घेऊ. तेल गरम झाले की आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत 2 ते 3 मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा पूर्णपणे लाल नाही होऊ द्यायचा. हलकासा सोनेरी कलर आला की आपल्याला यामध्ये चिकन घालून घ्यायचे आहे. साधारण इथे 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. कांदा व्यवस्थित असा परतून घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला चिकन घालून घ्यायचे आहे. पातेल्यामध्ये चिकन घालून झाले की आपल्याला हे एक वेळेस हलवून घ्यायचे आहे. आता इथेच लगेच पाणी घालायची घाई नाही करायची. आपल्याला अगोदर हे चिकन 10 मिनिट असेच म्हणजे झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे. यामध्ये पाण्याचा एक थेंबही घालायचा नाही आणि अशाच पद्धतीने आपल्याला झाकून हे चिकन शिजवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही चिकन शिजवून घेतले म्हणजे चिकनचा जो सार आहे तो भाजीमध्ये पूर्णपणे उतरतो आणि त्याची टेस्ट खूप अप्रतिम लागते. त्यामुळे पाणी घालायची बिलकुल घाई नाही करायची. इथे साधारण 5 मिनिट झाले. तुम्ही इथे बघू शकता चिकनला आता पाणी सुटत आहे. झाकण ठेवून आपण ज्यावेळेस चिकन शिजवत असतो त्यावेळेस 5-5 मिनिटाला आपल्याला अशा पद्धतीने झाकण काढून एकदा चिकन हलवून घ्यायचे आहे, म्हणजे ते खाली बिलकुल पण चिटकणार नाही. शक्यतो चिकनला ऑटोमॅटिक पाणी सुटते, त्यामुळे चिकन खाली लागतच नाही, पण अधूनमधून सतत हलवत राहायचे. साधारण 10 मिनिट झाले तर तुम्ही इथे बघू शकता चिकनला व्यवस्थित असे पाणी सुटले आहे. इथे मी पाण्याचा बिलकुल पण वापर केला नाही, पण तुम्ही इथे बघू शकता चिकनला व्यवस्थित असे पाणी सुटले आहे. सुरुवातीचे 5 मिनिट आणि नंतरचे 10 मिनिट असे आपण चिकन शिजवायला ठेवल्यापासून टोटल 15 मिनिट झालेले आहेत आणि हे चिकन बऱ्यापैकी शिजले आहे. आता यामध्ये मी गरम पाणी घालून घेत आहे. या स्टेजला आपण गरम पाणीच घालून घ्यायचे आहे. इथे थंड पाण्याचा बिलकुल पण वापर नाही करायचा. ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ. मीठ तुम्ही सुरुवातीला पण घालू शकता, पण मी घालायचे विसरले होते, यासाठी आत्ता घालून घेत आहे. आता एक वेळेस आपण हे व्यवस्थित असे हलवायचे, यावरती झाकण ठेवायचे आणि आणखी 5 ते 7 मिनिट फक्त हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. चिकन इथे बऱ्यापैकी शिजलेले असते, पण चिकन मधील पूर्णपणे सार पाण्यामध्ये उतरला पाहिजे आणि आपली जी भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण या पाण्याचा वापर करणार आहोत. यासाठी आपल्याला हे फक्त आणखी 5 ते 7 मिनिट हे चिकन शिजवून घ्यायचे आहे. साधारण 7 मिनिट झाले, तुम्ही इथे बघू शकता. आता इथे चिकन माझे पूर्णपणे व्यवस्थित असे शिजले आहे. गॅस बंद करून घेते. आता चिकनचा रस्सा बनवण्यासाठी वाटण करून घेऊ. यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतला आहे. यामध्ये 2 चमचे तीळ घालून घेऊ. तीळ आपल्याला 1 ते 2 मिनिट भाजून घ्यायचे आहेत. तीळ तडतड उडायला लागले की समजायचे की तीळ व्यवस्थित असे भाजले आहेत. आता इथे तीळ व्यवस्थित असे भाजले आहेत, हे मी काढून घेते. आता याच पॅन मध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे आहे आणि इथे मी खोबऱ्याचे काप करून घेतले आहेत, हे यामध्ये घालून घेऊ. इथे तुम्ही खोबऱ्याचा किस पण करून घेऊ शकता, पण मी इथे अशा पद्धतीने पातळ पातळ असे काप करून घेतले आहेत. आता याला हलकासा सोनेरी कलर किंवा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे. हलकासा लालसर कलर आलेला आहे. आता हे आपल्याला खोबरे काढून घ्यायचे आहे. यापेक्षा आपण जास्त भाजत बसलो तर खोबरे करपू शकते.
यासाठी आपल्याला या स्टेजला खोबरे काढून घ्यायचे आहे. इथे पॅन मधून मी खोबरे पण काढून घेतलेले आहे. आता वाटण करण्यासाठी काय काय साहित्य लागते हे पाहू. फ्राय केलेले खोबरे, तसेच 2 कांदे आणि 1 टोमॅटोचे मी बारीक काप करून घेतले होते. 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा, त्याचे पण मी छोटे छोटे काप करून नंतर ते तेलामधून परतून घेतले आहे. तसेच 2 चमचे भाजलेले तेल, 2 चमचे काळा मसाला, 2 चमचे चिकन मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे ज्वारीचे पीठ मी इथे भाजून घेतले आहे. आता काय करायचे, एक मिक्सरचे भांडे घ्यायचे आणि यामध्ये आपण अद्रक, लसण, टोमॅटो आणि कांदा तेलामधून परतून घेतले होते ते घालून घेऊ. तसेच भाजलेले तीळ घालून घ्यायचे आणि याचे आपल्याला अगदी बारीक असे वाटण करून घ्यायचे आहे. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मी तळलेले खोबरे होते ते घालून घेतले आहे. हे पण आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. खोबरे बारीक करून झाले की आपण कांदा आणि टोमॅटोचे वाटण करून घेतले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि आणखी एक वेळेस मिक्सर मधून आपल्याला हे फिरवून घ्यायचे आहे. यामुळे काय होते, हे सर्व व्यवस्थित असे एकजीव होते आणि जेवढं आपण ह्याचे बारीक वाटण कराल तेवढी आपली जी भाजी आहे ती मिळून येते आणि अगदी दाटसर अशी होती. इथे पातेल्यामध्ये मी तेल गरम करून घेतले आहे. आता यामध्ये आपण केलेले वाटण घालून घेऊ आणि वाटण तेलामध्ये 2 ते 3 मिनिट आपल्याला परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण जे ज्वारीचे पीठ भाजून घेतले होते ते घालून घेऊ. जर तुमच्याकडे ज्वारीचे पीठ अवेलेबल नसेल तर बेसन पीठ भाजायचे आणि नंतर यामध्ये घालून घ्यायचे. पीठ घातल्यामुळे काय होते, भाजीची जी टेस्ट आहे ती उत्तम लागते किंवा भाजी आहे ती दाटसर बनते, खूप असे पाणी पाणी होत नाही. आता यामध्ये 2 चमचे काळा मसाला घालून घेऊ. तसेच 2 चमचे चिकन मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व मसाले आपल्याला वाटणामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. मसाले व्यवस्थित असे एकजीव करून झाले की काय करायचं, यामध्ये आपल्याला अर्धी वाटी किंवा 2 चमचे पाणी घालून घ्यायचे आहे. यामुळे काय होते, मसाले आहेत ते कढईच्या किंवा जे काही तुम्ही भांडे वापरले आहे पातेल्याच्या तळाशी बिलकुल पण चिटकणार नाहीत. यासाठी ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा. तुम्ही इथे बघू शकता मसाल्याने तेल व्यवस्थित असे साईडला सोडले आहे. आता हे एक वेळेस आपल्याला व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे आणि नंतर यामध्ये आपण जे शिजून घेतलेले चिकन होते ना ते घालून घ्यायचे आहे. खूप जण काय करतात, चिकन पटकन शिजावे यासाठी कुकरला लावून घेतात. पण अशा पद्धतीने पातेल्यामध्ये ज्यावेळेस आपण चिकन शिजवतो त्याची टेस्ट वेगळीच लागते, म्हणजे खूप अप्रतिम लागते. आता यामध्ये राहिलेले सर्व सूप मी घालून घेत आहे. हे एक वेळेस आपल्याला व्यवस्थित असे हलवायचे आणि रश्श्यामध्ये आपल्याला चिकन आणखी 5 ते 7 मिनिट शिजून घ्यायचे आहे. म्हणजे जो काही चिकन मध्ये रश्श्यामधला सार आहे, मसाल्यांचा सार आहे, तो व्यवस्थित असा उतरला जातो यासाठी. इथे साधारण 7 ते 8 मिनिट हे मी चिकन व्यवस्थित असे शिजवून घेतले आहे. तुम्ही इथे बघू शकता भाजी खूप पातळ किंवा खूप दाटसरही नाही झाली, अगदी योग्य कन्सिस्टन्सी आहे. तसेच रस्स्याला कलर तर किती सुरेख आला आहे. आता यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते. अशा पद्धतीने आपला चिकन रस्सा बनवून झालेला आहे. आता चिकन सुक्यासाठी काय काय साहित्य लागते हे पाहू. बारीक चिरलेला कांदा, तळून घेतलेले खोबरे, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे काळा मसाला, 1 चमचा अद्रक लसण पेस्ट, 1 चमचा चिकन मसाला, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. एक मिक्सरचे भांडे घ्यायचे, त्यामध्ये तळलेल्या खोबऱ्याचे काप घालून घेऊ. तसेच भरपूर सारी कोथिंबीर आणि अद्रक लसण पेस्ट. आता आपल्याला याचे छोटेसे वाटण तयार करून घ्यायचे आहे. आता इथे पॅन मध्ये मी तेल गरम करून घेतले. यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ. 2 ते 3 मिनिट आपल्याला हा कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की यामध्ये आपण जे मिक्सर मधून काढलेले वाटण होते ते घालून घेऊ. आता हे वाटण पण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. वाटण आणि कांदा मी व्यवस्थित असे परतून घेतले आहे. आता यामध्ये सुके मसाले घालून घेऊ. 2 चमचे काळा मसाला, 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ. आता हे मसाले पण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. मसाले पॅनच्या तळाशी चिटकू नये यासाठी मी यामध्ये अर्धा वाटी चिकनचे सूप घालून घेतले आहे. चिकनचे सूप घातल्यामुळे काय होते, आपले जे चिकन सुक्के आहे ते पण खूप टेस्टी बनते. इथे काळा मसाला घेताना मी घरगुती काळा मसाला घेतला आहे. तुमच्याकडे जर काळा मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही तुमच्याकडे असलेला कुठलाही मसाला यामध्ये तुम्ही घालून घेऊ शकता. साधारण 2 ते 3 मिनिट हे वाटण मी परतून घेतले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मसाल्यांनी तेल साईडला सोडले आहे. आता यामध्ये आपण जे शिजवून घेतलेले चिकन होते ते घालून घ्यायचे आहे. चिकनचे पीस यामध्ये घालून झाले की आपल्याला हे मसाल्यांमध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत.
आता यामध्ये मी 2 पळी आपण जो चिकन रस्सा बनवला होता त्यामध्ये घालून घेत आहे, कारण आपण चिकन सुक्क बनवताना त्यामध्ये सर्व चिकनचे जे पाणी आहे ते चिकन रस्स्यामध्ये घालून घेतले होते आणि फक्त पीस यामध्ये घालून घेतले आहेत. मग चिकन सुक्क्याला पण व्यवस्थित अशी टेस्ट यावी यासाठी यामध्ये मी चिकनचे सूप आणि चिकनचा रस्सा पण घालून घेतला आहे. आता यावरती झाकण ठेवून 7-8 मिनिट आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचे आहे. साधारण इथे 7 ते 8 मिनिट झालेले आणि तुम्ही इथे बघू शकता चिकन व्यवस्थित असे शिजले आहे. म्हणजे चिकन तर ऑलरेडी शिजलेले असते पण ते मसाल्यांमध्ये व्यवस्थित असे कोट पण झाले आहे. आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. अशा पद्धतीने इथे आपले चिकन सुक्के पण बनवून झालेले आहे. कोथिंबीर घालून झाल्यानंतर चिकन फक्त एखादा मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने इथे आपलं चिकन सुक्क बनवून झालेलं आहे, चिकन रस्सा बनवून झालेला आहे, तसेच चिकनचे सूप आणि भाकरी. वाव, काय फर्स्ट क्लास असा बेत आहे. आणि चिकन असो किंवा मटन यासोबत ज्वारीची भाकरीच मस्त लागते. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.